काही या ठिकाणी अनुष्ठानामध्ये आपण सांगितलं का माता भगिनीला स्वतंत्रपणे गुरु करण्याचा अधिकार नाही. पती हा परमेश्वर आहे, पतीच हा मात्र त्यांचा गुरु आहे. आणि पतीचे गुरु हे त्यांचे गुरुदेव आहे. म्हणून आपण जोड्या जोड्यांचा अनुग्रह घेतला. आताही मात्र एक जोडीचा अनुग्रह करणारे आपण का भगवान शिवप्रभूंनी माता पार्वतीला जो मंत्र दिला तोच मंत्र आपण पतिदेवांच्या कानामध्ये सांगतो आणि ते पतिदेव मात्र आपल्या सौभाग्यवती पत्नीच्या कानामध्ये तो मंत्र सांगतात. खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे हा. आणि अनुभव मात्र तसा येतो. असे बरेचसे मंत्र कधी कधी अनुष्ठान करून अनुभव येत नाही. तर सहजरित्या मात्र आपला चांगल्या पद्धतीचा अनुभव येईल. आणि आम्ही कधी कधी सांगत असतो ना, आपण काहीच लपून छिपून ठेवू शकत नाही आणि आपल्याबरोबर काहीच नेऊ शकत नाही. आपल्याबरोबर काहीच नेऊ शकत नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जेवढं दिसतं तेवढं आपलं नाही, जे दिसत नाही ते आपलं आहे. आणि आपल्याला बरोबर जर न्यायचं असेल ना, ते फक्त गुरुमंत्र आहे. तो आपल्या बरोबरच आला पाहिजे. गुरुमंत्रच आपल्याला मात्र वाचवू शकतो. जसं मात्र कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला वकील आपल्या बाजूने असतो आणि न्यायाधीश म्हणजे देवता, न्याय देवता. तशाच पद्धतीनं धर्मराज आपण काय काय केलं याचं लेखाजोखा करणारं चित्रगुप्त आणि आपल्या जीवनात काय धर्म केला हे बघण्याकरता मात्र धर्मराजाकडे असतं. म्हणून गुरुमंत्र कोणाला द्यायचा नाही आणि जपायचा, कोणाला सांगायचं नाही. अनुष्ठान म्हणजे अनुष्ठानच नाही. तुम्ही त्या नियमाप्रमाणे राहा, तुम्हाला निश्चित अनुभव येईल. आता हे आपले बाबा लगेच आरती चालू होती, इकडे गेली इकडून आली, असे मस्तपैकी फिरत होते जसे बागामध्ये फिरत. आपण एकमेकाला धरून राहा. आज आपण अनुष्ठानामध्ये आहात, आमच्या डोळ्यासमोरचा अनुभव आहे. जर अनुष्ठानात बसले तुम्ही ना, ती जबरदस्त शक्ती असते. तुम्हाला एखाद्यानं लघवी वगैरे केली, हातपाय न धुताना आला आणि त्याला तुम्हाला स्पर्श झाला ना, डोक्यामध्ये फरक पडून जातो. असं नाड्यानं बांधलं बाबळीला कधी कधी, ते आवरत नाही ती माणसं. करायला जावं काय होईल काय. चांगलं झालं तर लोक आमचं नाही नाव काढणार, पण वाईट झालं निश्चित म्हणजे या बाबामुळंच झालं. म्हणजे जगाची जगरीती ही. म्हणून म्हटलं विखल मात्रा घ्यावीत आणि पथ्य सांभाळावे. आपल्याला जर सांभाळता येत नसेल ना, ते करायचंच नाही. आपण हे हाऊस म्हणून नाही करत. आपण तुमच्या जीवनामध्ये यश आरोग्य शांती लाभावं त्याच्याकरता हे अनुष्ठान आहे. सुरुवातीपासून मात्र आम्ही सांगतो, परमेश्वराने तुमच्या नशिबात संचितात सगळ्या गोष्टी ठेवल्या आहे. पण त्या नशिबातल्या संचितातल्या गोष्टी तुम्हाला ज्या सापडत नाही ना, त्याला कारण आहे. कळत न घडणारं पाप, कळत न घडणारी हत्या छोट्या मोठ्या जीवांची, त्याच्यामुळे ही नशिबाला संचिताला मलिनता येते. आणि कालही मात्र सकाळी पण सांगितलं ना, आपण आपल्यातला अहंकार काढायचा आहे. अहंकार नम्र झाला भूता त्यांनी कोंडीला अनंतात. 33 कोटीला देवांना जर जिंकायचं असेल ना, तुम्हाला नम्रता ठेवायला लागेल. आपण काहीच करत नाही. करता करू तर परमेश्वर आहे. कोणाची असत्य हे जग चाले, कोणाची असत्य हे जग बोले. त्या परमात्मा परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पानं न आले. आपण काहीच करत नाही. याबद्दल पण मार्गदर्शन दिलं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. निमित्त फक्त आपण करता करू तर परमेश्वर आहे. आपण हयात आहे ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये
यश आरोग्य आणि शांती लाभावं. हयात आहे तोपर्यंत 2 रुपये कर्ज असेल ते मिटावं. हयात आहे तोपर्यंत कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावं. आणि हयात आहे तोपर्यंत सगळ्या परिवारामध्ये आणि बाहेर पण एकमत एकमेकाबद्दल प्रेम जेवढा वाढावा, याला म्हणते सुख शांती. अहो ह्याच्याबद्दलच मात्र 2-3 अनुभव तुम्हाला सांगितलं ना दृष्टांताचं. जीवनभर मात्र जर आपण याचे त्याचे मन जिंकले नाही, जीवनभर जर एकमेकाला त्रास दिला ना, पाठीमाग काही शिल्लक राहत नाही. लोक आशीर्वाद देताना सुद्धा म्हणते बरं झालं गेलं एक परच चार. म्हणून असं काहीतरी जगावं. ज्ञानेश्वर माऊली फक्त 19 वर्ष जगली, पुऱ्या जगाची माऊली झाली. आणि चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, 1400 वर्ष. पण चांगदेव महाराजांचं कडून नाव काढतं कधी निघतं नाव. फक्त 1400 वर्ष जगले आणि 1400 वर्षानंतर मुक्ताबाईला गुरु केलं, मुक्ताबाईला गुरु केलं. आणि ज्ञानेश्वर माऊली 19 वर्ष जगली, पण पुऱ्या जगाची माऊली झाली. आणि आपण 100 वर्ष जगतो, पण आपल्याला कोण काही नाही. किती वर्ष जगला याला नाही महत्व. 100 वलंडली, शतक वलंडलं याला महत्व नाही. तो कसा जगला याला महत्व आहे. किती वर्ष जगला याला नाही महत्व, तो कसा जगला याला महत्व आहे. म्हणून ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगितलं ना का कीर्तन प्रवचन नाही आहे, हे मार्गदर्शन आहे. आणि या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. ग्रंथ उचकायला कोणाला सवड आहे. नामदेव महाराजांनी गण चांगलं मात्र नामदेव महाराजांनी गाथा लिहून ठेवला, तुकाराम महाराजांनी गाथा लिहून ठेवला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. पण एवढं वाचायला सवड कोणाला आहे. कोणालाही वाचायला सवड. आणि वाचून ते डोक्यात बसेल का आपल्याला. बसल डोक्यामध्ये ते नामा म्हणे. आपण नामदेव महाराज म्हणले ते, आता काय त्याचं वालं. तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणले ते, आता काय त्याचं वालं. हिरचं कर्ज मिटाना, कशाला प्रयत्नाला यश येईना, शारीरिक स्वास्थ्य लाभना, घरामध्ये शांतता नाही, पती पत्नीचे भांडणं, सासू सुनाचे, माय लेकाचे, बाप लेकाचे, भावा भावाचे. सांगा बरं तुम्ही. नामा म्हणे तुका म्हणे जनी म्हणे ते म्हणले, पण आता आमचं काय. जरा हयात असताना जर सुख शांती मिळत नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग काय. म्हणून हे मार्गदर्शन आहे. ह्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही जर आचरण केलं ना, निश्चित दैविक शक्तीचा अनुभव यायला उशीर लागणार नाही. या जन्मात पण तुम्हाला पाहिजे तशी सुख शांती. आणि गेल्यानंतर मात्र काही पुऱ्या राष्ट्राने, पुऱ्या गावाने, नातेवाईकांनी म्हणायला गरजच नाही का त्याच्या आत्म्याला तरी काल शांती मिळू, आपोआप शांती मिळणार. अव सुख शांती काय म्हणते. हे आयुष्यभर धडपड करतं. गाडीचे हप्ते थकले, घराचे हप्ते थकले, कष्टाला प्रयत्नाला यश नाही, दवाखाना करून आराम वाटत नाही, घरात शांती नाही, आयुष्यभर ही धडपड केली. त्याला कधी बिना गोळ्या घ्यायची झोप आली नाही, बिना गोळ्या घ्यायची झोप आली नाही, गोळ्या घेऊनच झोपलं ते. आणि गेल्यानंतर मग म्हणलं सर गाव त्याच्या आत्म्याला श्रीकाळ शांती मिळो. खरंच मिळेल का शांती आता. जो हयात असताना मात्र बिना गोळ्या घ्यायची झोप येते ना, एकदम शांत, ना चिंता ना भय, आणि हमेशा जनार्दन स्वामी की जय. त्याच्याच परिवारात, त्याच्याच जीवनात सुख शांती आहे. ती कुठं बाजारात मिळत नाही. ती बाजारात मिळत नाही. बाजारात सगळं मिळेल. काहीतरी एक अभंग, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारी सगळं काही मिळे. जगाच्या बाजारात सगळं काही मिळतं, पण सहज बोलून जातो आपण कधी कधी. फक्त आई वडील मिळत नाही. फक्त आई वडील मिळत नाही, सगळं मिळत. पण जी खरी सुख शांती, त्या सुख शांतीतून मात्र 3 गोष्टी ज्या मेन आहे ना, यश आरोग्य आणि शांती. यश बाजारात मिळत नाही, आरोग्य बाजारात मिळतं पण ते टिकाऊ नाही. आज आरोग्य बाजारात मिळतं पण ते टिकाऊ नाही. डोक्याची गोळी, पाठीची गोळी, मणक्याची गोळी, साखर वाढायची कमी व्हायची गोळी, ह्या गोळ्या बाजारात मिळतात पण टिकाऊ नाही ना. यश बाजारात मिळत नाही, आरोग्य बाजारात मिळतं तर ते टिकाऊ नाही, आणि शांतीचा कुठं बाजारात नाही. बाजार फक्त इथं आहे. इथं यश मिळणार, आरोग्य मिळणार, आणि शांती पण इथंच मिळणार बस. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हा एक मोठा पर्व काल आहे.
अनुष्ठान म्हणजे अनुष्ठान नाही. सप्त्यापेक्षा वेगळं आहे. जिची तुम्हाला गरज आहे ना तेच. आज सगळं करता पूर्वीपासून मात्र वाढवडील करत आले तसंच तुम्ही करतात का नाही? तुम्हाला जसं शिकवलं तसंच मात्र तुम्ही करतात. खायचं कसं, बसायचं कसं, चालायचं कसं, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या तसेच करते का नाही? शेती करायची कशी, व्यवसायामध्ये वावरायचं कसं, बाजारहाट करायचा कसा, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलं, तुम्ही तसंच करते का नाही? जसं सांगितलं तसंच करते. पण ते करत होते तेव्हा कर्ज नव्हतं आणि तुम्ही करायला लागले तर कर्ज मिटाना. ऐक, बरोबर आहे ना? मग काय कारण झालं आता याला? आपण काहीतरी चुकतो. म्हणून मात्र त्याच्याकरता हे अनुष्ठान आहे. या अनुष्ठानातून मात्र तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं आहे, जे दररोजच्या नित्यक्रमामध्ये तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सुखशांतीसाठी जे लागणारं साधन आहे, साहित्य आहे, मार्गदर्शन आहे, ते तुम्हाला अनुष्ठानातूनच मिळालं. म्हणून मात्र आता आपण प्रथम पहिल्यांदा जोडीचा अनुग्रह वगैरे करून घेऊ, नंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू.